या सायंकाळच्या मननामध्ये SHS नंदुरबारच्या वतीने आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना विनंती करेन, कृपया आपण पुढे यावं. विजय संगीत गीत नंबर 182 आणि उपासना संगीतामध्ये 475 अहो भक्त या भजा देवाला आता हे आपण मंडळीच्या चालीवर गाऊया. रेव्हरंड सुनील लोंढे पाळसाहेब आपणाला विनंती करणार आहे, आपण पुढे येऊन प्रार्थना करावी, दिवसभरासाठी प्रभूची उपकार स्तुती करावीत व आज सन्मान्य रेव्हरंड JH पठारे पाळसाहेब यांच्याकडून देवाचं वचन येणार आहे. येणाऱ्या वचनासाठी देखील आपण प्रार्थना करा. प्रार्थना करू. आमच्या गौरवशाली देव बापा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण की तू आमच्यावरती प्रीती करणारा परमेश्वर आहेस. तुझ्या योजनेप्रमाणे प्रभुदेव बापा तू आम्हाला वेळोवेळी चालवतोस आणि तुझा अद्भुत आशीर्वाद तू आम्हाला प्रतिदिवशी देतोस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आजच्या संपूर्ण दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देव बापा. दिवसभर तू आम्हाला सांभाळलं, प्रत्येकाच्या कामात, प्रत्येकाच्या संसारामध्ये आणि निळ्या क्षेत्रामध्ये जे तुझे प्रिय लेकरं काम धंदा व्यवसाय करतात त्या सगळ्यांना तू दिवसभरचा आशीर्वाद दिलास आणि आम्हाला चांगलं सर्वांना आरोग्य दिलं. त्याबद्दल तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभुदेव बापा, आम्ही अशाच प्रार्थना करतो, जे आमचे प्रियजन आजारी आहेत प्रभू, आमचे बहीण भाऊ निळ्या आजाराने ग्रस्त आहेत प्रभू, तुला ठाऊक आहे. आमची प्रार्थना आहे की देव बापा तुझा पवित्र स्पर्श प्रभुदेवा प्रत्येक तुझ्या लेकराला तू कर आणि तू त्यांना आरोग्य दे प्रभू, कारण की तू आमचा अंथरूण बनवणारा परमेश्वर आहे. दाविदाने प्रार्थना केली आणि त्याने म्हटलं की तू मला व्याधीमुक्त केलंस. देव बापा तू आमची मानवाची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो तू मनुष्याची प्रार्थना ऐकतोस प्रभू. आणि म्हणून देव बापा आमच्या प्रार्थना तू वेळोवेळी ऐकलेल्या आहेत, यासुद्धा ऐकत आहेस आणि आमच्या प्रियजनांना तू आरोग्य देत आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो देव बापा. पुन्हा एकदा देव बापा आम्ही तुझे आभार मानतो, कारण की तुझी इच्छा आहे की तुझ्या लेकरांनी अधिक तुझ्या वचनामध्ये प्रभू वाढावं, आमची आध्यात्मिक वाढ व्हावी, मंडळीची आध्यात्मिक वाढ व्हावी, यासाठी वेळोवेळी तू आम्हाला
ही संधी देतोस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो दे बापा. पुन्हा एकदा प्रभू जे ऑनलाईन तुझ्या वचनाचा लाभ घेत आहेत प्रभू दे बापा, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आज तुझे दास रेव्हरंड पठारे पाळक साहेब दे बाबा तुझ्या पवित्र वचनातून आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, त्यासाठी लागणारी कृपा आणि मार्गदर्शन प्रभू दे बापा तू त्यांना दे. शब्द दे, विचार दे आणि त्यांच्याद्वारे पुन्हा एकदा नव्याने आमची तू भेट घे प्रभू, अशी नम्र प्रार्थना करतो. आठवड्याचे जे काय प्रार्थना सभा आहेत, मंडळीचे जे काय कार्यक्रम आहेत दे बापा, ते सर्व तुझ्या दयेने कृपेने आशीर्वादित कर. पुढील सर्व वेळेत दे बापा आम्ही तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशूच्याद्वारे करतो म्हणून तो ऐक. आमेन. आज सायंकाळचं जे मनन आहे ते आदरणीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळकसाहेब यांच्याकडून आहे. मी पाळकसाहेबांचं सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो आणि पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना आमंत्रित करतो. प्रभू येशूच्या नावाने सर्वांना सलाम. आज सायंकाळच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे, स्तोत्रसंहिता 27:1-9 ही वचनं आपण संगती मिळून वाचूया. सर्व मिळून एकत्र वाचू. स्तोत्रसंहिता 27, साम नंबर 27, 1-9. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकावस. जेव्हा माझ्यावर चढाई करून आले तेव्हा तेच ठेस लागून पडले. सैन्याने माझ्या पुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील, मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्तस्थळी ठेवील. तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालच्या माझ्या वैऱ्यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन, मी गायनवादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा ऐक, माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक, माझे दर्शन घ्या. असे तू म्हटले तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको, आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. आज सायंकाळच्या मननामध्ये आपण ज्या वचनावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत ते 4थं वचन आहे की परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. परमेश्वराजवळ वरदान त्याने मागितलेलं आहे आणि दावीद म्हणतो की मी त्याच्या प्राप्तीसाठी झटेन. आणि हे वरदान त्याने आयुष्य मागितलं नाही, त्याने आपल्या साम्राज्यासाठी धन संपत्ती मागितली नाही, परंतु त्याने ज्या गोष्टी परमेश्वराजवळ वरदान म्हणून मागितल्या आणि ज्यासाठी तो म्हणतो की मी मनापासून झटेन त्याच्या प्राप्तीसाठी. आणि म्हणून आज आपण या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्यापूर्वी प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये, प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा असतात परमेश्वराकडून. काही महत्त्वाकांक्षा मनामध्ये आपण बाळगलेल्या असतात, आपल्या काही गरजा पण असतात आणि त्या प्राप्त होण्यासाठी, पूर्ण होण्यासाठी आपण
इतका अथक प्रयास करत राहतो, कधीकधी इतक्या प्रार्थना करत राहतो आणि परिश्रम करत राहतो. हे मानवाचं या जगातलं ध्येय आहे. आणि पुष्कळ गोष्टीमध्ये आपण जर विचार केला जगातल्या गोष्टींसाठी आहेत, परंतु आपण आज दाविदाकडं त्याच्या वचनाकडे लक्ष केंद्रित करण्यापूर्वी काही ठराविक उदाहरणं डोळ्यासमोर ठेवू, म्हणजे आपल्याला या गोष्टी अधिक समजतील. उदाहरणादाखल अब्रामाचं जर जीवनचरित्र आपण वाचलं उत्पत्तीच्या 15व्या अध्यायात, आता आपल्याला 12व्या अध्यायापासून या अब्रामाचं चरित्र वाचत असताना या 15व्या अध्यायाच्या 2 आणि 3 वचनामध्ये अब्राम देवाचा मित्र बनलेला आहे. आणि हा देवाचा मित्र म्हणजे देवाशी त्याचं इतकं सख्य, इतकं नातं जवळचं झालेलं आहे. आणि अब्रामाच्या मनामध्ये असं म्हटलंय की सतत एक सुप्त प्रार्थना ही होतीच. वयाच्या 100 वर्षापर्यंत पुत्र प्राप्तीसाठी असं म्हटलं की परमेश्वराला तो विनवीत होता. जरी तिथं उल्लेख नाही, लिहिलेलं नाही, परंतु परमेश्वराने त्याला वचन दिलेलं आहे, अभिवचन दिलेलं आहे. तो मनातल्या मनात देवाला त्याचं स्मरण करून देत असेल. याकोबाचा जर विचार केला तर उत्पत्तीच्या 28व्या अध्यायामध्ये 20व्या वचनाचं जर आपण अध्ययन केलं, मनन केलं, तर तो पळून जात आहे आपल्या आईबापाचं घर सोडून, भावापासून दूर त्याच्या भीतीने. आणि मग पळून जाताना त्याची जी उत्कट इच्छा होती त्यासाठी त्याने प्रार्थना केली. आणि परमेश्वराला त्या अरण्यामध्ये असं म्हटलं की जी प्रार्थना केली त्यामध्ये आपल्याला माहीत की परमेश्वराने त्याचं संरक्षण करावं, त्याला अन्न वस्त्र द्यावं आणि पितृगृही त्याला सुखरूपणे परत आणावं. देवाजवळ त्याने नवस केला, प्रार्थना केली. मोशेच्या जीवनाकडे आपण जर विचार केला निर्गमाच्या पुस्तकामध्ये 33 आणि 18 वचन, तर त्या वचनावरून आपल्याला समजतं की मोशेने देखील देवाला आपलं मनातलं जे मनोगत आहे ते व्यक्त केलं प्रार्थनेच्या द्वारे. आणि तो परमेश्वराला म्हटलं, मला तुझे वैभव दाखव, मला तुझं रूप दाखव, म्हणजे देवा मला तुला पाहायचं आहे, तू कसा आहे. आणि आपल्याला माहीत आहे की 40 दिवस 40 रात्र परमेश्वर आणि मोशे एकमेकाबरोबर संभाषण करत आहे. परंतु असं म्हटलं की मोशे देवाला पाहू शकला नाही. आणि देवासमर्थाने मनोगत व्यक्त केलं, प्रार्थना केली, देवा मला तुझं वैभव, तुझं हे ऐश्वर आहे, तुझं रूप मला दाखव आणि मला पाहण्याची इच्छा आहे. इप्ताने नवस केला. आणि इप्ताच्या जीवनामध्ये शास्त्राच्या पुस्तकात जर आपण 11वा अध्याय 30 वचन वाचलं, अमोनी लोकांवरती विजय मिळावा म्हणून त्याने प्रार्थना केली. आपल्याला माहीत आहे की तो राजा असताना आपलं सैन्य कमकुवत आहे, त्याला असं वाटलं आणि कदाचित ह्या युद्धामध्ये हार होऊ नये म्हणून विजयासाठी त्याने नवस केला, भयानक. परंतु त्याने केलेला नवस शेवटी बोलल्याप्रमाणे त्याला करावं लागलं. शल्मोनाने देवाला जे मागितलं, जी प्रार्थना देवाला केली, एक ऐतिहासिक, एक फार महत्त्वाची याचकीय ती प्रार्थना आहे. दुसरा इतिहास 1 अध्यायाने 10व्या वचनामध्ये परमेश्वराला तो काय मागत आहे, देव प्रसन्न आहे, स्वतः देव त्याला सांगत आहे की तुला काय पाहिजे ते माग, मी तुला देतो, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. कारण त्याने एवढा महायज्ञ देवाला अर्पण केला. देव प्रसन्न, देवाचं मन इतकं संतुष्ट झालेलं आहे. अशा वेळेस सलमोन राजाने देवाला एकच वरदान मागितलं आणि तो म्हणतो, देवा मला चातुर्य दे, मला ज्ञान दे, मला माझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्याय करण्यासाठी मला ज्ञान दे. आणि असं म्हटलं की परमेश्वर म्हणतो, हे माझ्या मनासारखं तू मागितलेलं आहे, तुला मी ज्ञान तर इतकं देईल की तुझ्यासारखा राजा ज्ञानी झाला नाही, होणार नाही. आणि म्हणून आपल्याला सलमोन राजाने जे ज्ञान देवापासून मिळवलं त्याने मागून घेतलं. इतकं धन, देव म्हणतो की आता तुझ्या मागण्याप्रमाणे, तू स्वतःचं दीर्घायुष्य मागितलं नाही, धन मागितलं नाही, मी तुला इतकं धन, इतकं ऐश्वर देईल की तुझ्यासारखा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्याचं उदाहरण घेतलं की शल्मोन आपल्या वैभवात सजला नाही, एवढं सुंदर त्या वनस्पतीला, त्या गवताला देव पोशाख घालतो. असं म्हटलं की शल्मोनाचं वैभव पाहण्यासाठी जगातून
देशोदेशातून लोक पाहायला येत होते. सारांश जर आपण त्याचा विचार केला की दावीद राजाच्या ह्या प्रार्थनेमध्ये स्तोत्र 27 आणि 4 दावीदाने एका या प्रार्थनेमध्ये 4 गोष्टी मागितलेल्या आहेत आणि ह्या दावीदाने ही केलेली विनवणी ही फार महत्त्वाची आहे. जर दावीदाचा विचार केला की एक साधा मेंढपाळ तो राजा बनलेला आहे, त्याला माहीत आहे की मी मेंढपाळ होतो, मी कनिष्ठ होतो, पण देवाने मला राजपदावर आणलेलं आहे. राजवाड्यातील सुखांपेक्षा देवाच्या मंदिरात देवाला नित्य पाहण्याची त्याला अतिशय उत्कंठा लागलेली होती. ह्या उतार वयामध्ये दावीद ह्या ऐश्वर्यामध्ये, या वैभवामध्ये, ह्या साम्राज्यामध्ये, त्या राजवाड्यात सर्व सुख, परंतु असं म्हटलं की त्यापेक्षा मंदिरामध्ये राहून देवाला नित्य पाहण्याची त्याला उत्कंठा, तळमळ लागलेली होती. आज आपण दावीदाच्या जर बाबतीमध्ये विचार केला की आयुष्यभर मंदिरात निवास व्हावा, निवास म्हणजे त्याला वस्ती करायला हवी होती देवाबरोबर, की किती असं अद्भुत आहे देव आणि मानव. परंतु दावीदाने देवाला ह्या प्रकारे आपलंसं करून घेतलं की देव पण त्याच्याविषयी म्हटला की दावीद माझ्या मनासारखा राजा आहे. जरी तो पाप केलं, त्याने चुकला, देवाने त्याला क्षमा करण्यासाठी देवाने त्याला संदेशा पाठवून भानावर आणलं आणि तो पश्चातापी झाला. आणि त्याची पश्चातापाची ती प्रार्थना आपण नेहमी वाचतो. तर असं म्हटलं की एक धार्मिक राजा जीवनाच्या अखेरीस ह्या निर्णयाप्रत पोहोचतो आणि तो परमेश्वराजवळ वरदान मागतो. त्या वरदानासाठी तो म्हणतो मी आयुष्यभर झटत राहील. काय तर माझी वस्ती देवाच्या मंदिर व्हावी. देवाच्या मंदिरात वस्ती करणं तो एवढं नाही, देवा मला त्या मंदिराचा द्वारपाळ होणं इष्ट वाटतं. द्वारपाळ एक संरक्षण करणारा वॉचमन, आणि तिथपर्यंत हा दावीद हा आपल्याला आहे. स्तोत्र 84:10 म्हटलेला आहे खरोखर तुझा एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. म्हणजे कसला दुष्टांच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या मंदिराचा द्वारपाळ होणे मला इष्ट आहे. हे दावीद एका राजाचं हे जीवन आहे आणि तो देवाला हे मागत आहे. आज आपण ह्या गोष्टी समजून घेत असताना दावीदाने केलेली प्रार्थना, त्याने मागितलेलं वरदान ही एकमेव बाब आहे की त्यामध्ये 3 गोष्टींचा विचार करणार आहोत. आता ह्या जरी 4 गोष्टीत, पण परमेश्वराच्या मंदिरात कायम निवास मिळावा म्हणजे देवाच्या गुप्तस्थली. असं म्हटलेलं की येशू ख्रिस्ताने देखील आम्हाला म्हटलेलं आहे त्या गुप्तवासी पित्याची तू प्रार्थना करत जा एकांतामध्ये देवाबरोबर. परमेश्वराच्या मंदिरात निवास करणं म्हणजे देवाला अगदी आपलंसं करून घेणं, आणि त्यासाठी त्याने ते वरदान मागितलेलं आहे. मंदिरामध्ये असं म्हटलं की देवाच्या मंदिरात राहणारे किती धन्य आहेत, किती सुखी आहेत. आणि दावीद आपल्या वचना स्तोत्रांमध्ये नेहमी त्याचा उल्लेख करतो. त्याला तीच मनामध्ये ध्यास लागलेला होता. दुसरं वरदान त्याने काय मागितलं की परमेश्वराचं मनोहर रूप पाहत राहावं. देवाच्या मंदिरात वस्ती कशासाठी करायची आहे तर देवाला निहाळायचं आहे. देवाला मला इतकं त्याचं मनोहर रूप पाहायचं आहे. आणि आपल्याला यशायाचा ग्रंथ 6वा अध्याय जर वाचलं, त्या यशाने देवाचं ते ऐश्वर, त्याचं वैभव, त्याचं रूप, आणि त्यावेळेस त्याला समजलं की हाय आहे मी पापी आहे. तो देव इतका पवित्र आहे, तो इतका प्रकाशमान आहे, तो इतका अद्भुत आहे, त्याच्यासमोर मी मानव काहीच नाही. देवाच्या मंदिरात देवाचं रूप निहाळणं म्हणजे देवाला जितकं निहाळू तितकं आपलं कमी पण आपल्याला उणे पण दिसणार आहे. आणि तेव्हा समजणार की मी किती पदार्थ आहे. पुष्कळदा आपण आपल्या जीवनाचा विचार या बाबतीमध्ये करत नाही. आपल्याला देवाला निहाळणं म्हणजे देवाचं वचन, त्याने आपल्याला स्तोत्रांमध्ये स्तोत्र 19 त्या वचनाला मधाची उपमा दिलेली आहे. देवाचं वचन असं म्हटलं की ते जितकं
आपण चगळू, जितकं बारकाईने त्याचं मनन करू तितकं आम्हाला ते गोड वाटणार आहे आणि त्यामधून देवाचं रहस्य उलगडणार आहे. देव आपल्या कल्पनेने समजून घेणं अशक्य आहे. आपण देव म्हणतो आणि म्हणून मागच्या वेळेस डॉक्टर रेव्हरंड जयकर पाळक साहेबांनी त्या आदामाने हवेला जाणलं. देवाला आपण या प्रकारचं जाणणं म्हणजे एकरूप होऊन देवाला अगदी ओळखावं. म्हणजे देव आम्हाला ओळखतो, कारण देवाला आपलं बसणं, उठणं, निजणं, आपल्या मनातले विचार हे सर्व त्याला माहीत आहे. तो आम्हाला जाणतो, पण आम्ही त्याला जाणलं पाहिजे, आम्ही त्याला ओळखलं पाहिजे. म्हणून असं म्हटलं आहे की परमेश्वराचं मनोहर रूप आम्हाला जाणण्यासाठी, न्याहाळण्यासाठी ती वस्ती आमची त्याच्याबरोबर झाली पाहिजे. तिसरी गोष्ट जी आहे त्याच्या प्रार्थनेमध्ये त्याने मागितलेल्या वरदानामध्ये परमेश्वराच्या घरात त्याच्या मंदिरात मला मनन करायचं आहे. मनन देवाच्या मंदिरामध्ये दाविदाचा उद्देश काय? खजिना मिळवायचा नाही. देवाच्या मंदिरामध्ये येऊन मला निवास, आणि असं म्हटलं की निवास, माझं राहणं, माझं बसणं, उठणं हे सगळं परमेश्वराबरोबर आहे. आणि असं म्हटलं की ज्याने आपल्याला आपल्या जीवनात देवाला, त्याच्या मंदिराला, त्याच्या गुप्तस्थळाला निवासस्थान बनवलेलं आहे तो फार धन्य आहे. दाविदाला ही गोष्ट समजलेली होती. म्हणून आपण आपलं निवासस्थान हे देवाबरोबरचं असणं गरजेचं आहे. जो देवाच्या गुप्तस्थळी वसणारा व्यक्ती आहे, जो त्याच्या निवासामध्ये सतत बसतो राहतो, तो परमेश्वराचं मुख निहाळत राहतो. आणि म्हणून देवाचं रूप निहाळत असताना देवाचं मनोहर रूप, देवाचं सौंदर्य हे त्याला समजून येतं. दाविदाने निश्चितच ह्या देवाला अंतःचक्षुने त्याने जाणलेलं आहे की किती हा परमेश्वर आहे. आणि म्हणून असं म्हटलं की ज्याच्या जीवनामध्ये देवाला अतिशय जवळून हे परिचय झालेला आहे, ओळख झालेली आहे, ते देवावर फार प्रेम करतात. आणि मग ज्यावेळेस आपल्याला असा मनोहर रूप आपण न्याहाळलेलं आहे, पाहिलेलं आहे, तर असं म्हटलं की त्याच घरात, त्याच मंदिरात मला मनन, चिंतन करणं हे आवडेल. पुष्कळदा आपलं मनन, ध्यान करणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एकांतामध्ये आपल्याला ह्या गोष्टी करता येतात. मेडिटेशन आपण करतो, कधी आपल्याला मनन करायचं आहे, चिंतन करायचं, विचार इकडं आहेत, तिकडं बोलणं आहे, आणि कुठंतरी आपण वाचतो, त्याला आपण मनन म्हणू शकत नाही, त्याला आपण चिंतन म्हणू शकत नाही, त्याला आपण ध्यान करणं म्हणू शकत नाही. ध्यान करणं म्हणजे आपलं संपूर्ण लक्ष त्याच्याकडं केंद्रित करणं. आणि ध्यान करणारा व्यक्ती, मेडिटेशन करणारा व्यक्ती स्वतःला पूर्ण देहभान विसरून जातो की मी नग्न आहे, की मी काय आहे. मी स्वतःला विसरलेलं आहे. फक्त माझं केंद्रबिंदू, माझं लक्ष परमेश्वर आहे. आणि ज्याने आपल्या जीवनाचं केंद्र ह्या परमेश्वराला केलेलं आहे, त्या व्यक्तीच्या जीवनात परमेश्वर हा समजलेला आहे. म्हणून आपण ह्या सगळ्या देवभक्तांकडे जर पाहिलं, मग तो पौल असेल किंवा त्याचे शिष्यगण असतील, ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही, त्याच्यासाठी ते मरायला, आपला प्राण द्यायला तयार झाले. आणि त्यांना माहीत आहे की आमचं हे जगातलं निवास मंडप तात्पुरतं आहे, पण हे मोडल्यानंतर आम्हाला अनंतकालिक. आणि म्हणून त्यांनी इब्रिकराच्या पत्रामध्ये 11व्या अध्यायामध्ये त्या सगळ्यांचं चरित्र लिहिलेलं आहे की त्यांनी ह्या जगी गोष्टीचं, ह्या तात्पुरत्या आयुष्याचा विचार केला नाही, त्यांनी सार्वकालिक गोष्टीकडं आपलं ध्यान लावलं होतं. आणि म्हणून या विश्वासवीरांच्या यादीमध्ये आम्ही पण उभं असलेलं देवाला आवडेल. मग आम्ही असं म्हटलं की ही वचनं किंवा स्तोत्र वाचत असताना आपल्याला काय लागूकरण करू शकतो, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला शारीरिक शक्तीचा
उपयोग किंवा विनियोग हा देवाच्या मंदिरातील सेवा, साक्ष, उपासना ह्यासाठी आम्हाला जास्त सहभाग द्यायचा आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवाने, आत्म्याने, सर्व शक्तीने त्या देवावर प्रीती करून या गोष्टी जर केले तर आपल्याला निश्चित त्यापासून फार मोठा आशीर्वाद मिळणार आहे. देवाचं सौंदर्य जितकं आपल्याला ह्या ग्रंथांमधून वाचायला मिळेल तितकं आपण शोधून जर काढलं, प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये त्याचा साक्षात्कार आहे. योहानाला त्या प्रगटीकरणामध्ये त्या पात्मस बेटावर झालेला साक्षात्कार, यशाला झालेला साक्षात्कार, जुन्या करातल्या त्या परमेश्वराबद्दल, नवीन करातल्या ह्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, त्या रूपांतराच्या पर्वतावर त्या एकाकी रूपांतरित झालेलं ते शिष्य चकाकून गेले आणि मग त्यांच्या जीवनात खरा बदल आला. प्रियानो, आज आपण या अद्भुत परमेश्वराला या प्रकारे जर ओळखलं तर दाविदासारखं आपलं मन, आपणही ही विनवणी, ही प्रार्थना निश्चित करू आणि देवाला म्हणू की देवा, मी तुझ्याकडे हे वरदान मागत आहे, माझी ही प्रार्थना आहे, ती तू ऐक आणि तू मला ह्या गोष्टी माझ्या जीवनात घडू दे. देवा, या वचनाच्याद्वारे आपण सर्वांना आशीर्वाद देऊ. आजच्या सायंकाळी या सुंदर वचनासाठी मी प्रभूला धन्यवाद देतो. स्तोत्र संहिता 27 याच्यामधून आज पुन्हा एकदा आदरणीय रेव्हरेंड पठारे पाळक यांच्याद्वारे आम्ही मनन ऐकलेलं आहे आणि देवाने आज देखील आम्हा सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे असा विश्वास आहे. उद्याची सूचना आहे, उद्या सकाळी 9 ते 10 या तासिकेमध्ये बायबल स्टडी होणार आहे. आपणा सर्वांना प्रेमपूर्वक आमंत्रण आहे. तसंच बायबल स्टडी घेणारे आदरणीय डॉक्टर रेव्हरेंड ग्लॅडविन जेकर पाळकसाहेब राहतील आणि आपणा सर्वांना या बायबल स्टडीसाठी प्रेमपूर्वक आमंत्रण आहे. यावेळेस आपण प्रार्थना करू. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरेंड LP वळवी पाळकसाहेब पुढे येतील, प्रार्थना करतील आणि प्रभूची प्रार्थना आपण म्हणणार आहोत आणि मग संपवणार आहोत. प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये सायंकाळी आम्ही मनापासून धन्यवाद देतो, कारण तुझं वचन पुनरपी तू आमच्याकडे पाठवलंस की प्रभू, आम्ही दाविदाच्या जीवनाकडे आम्ही पाहतो. तुझ्या दासाकरवी प्रभू आम्ही तुझ्या वचनामधून पाहिलं, त्याच्या जीवनाची एक सर्वोच्च प्राथमिकता, त्याने तुझ्या समीप येण्याची त्याने प्रभू व्यक्त केलेली इच्छा, त्यासाठी केलेला निर्णय, त्यासाठी केलेलं समर्पण आणि त्या दिशेने पडणारे त्याचे पावले, या सर्व गोष्टी आम्ही पाहतो की तुझ्याविषयी असलेली तहान अनावर होते. त्यावेळेस तुझ्या सानिध्यामध्ये आमचं संपूर्ण जीवन गुंतवणूक करण्यासाठी ही कृपा प्रभू तू आम्हाला देखील तू पुरवतोस. जी कृपा दाविदाला तू पुरवलीस, ज्याने आपलं संपूर्ण जीवन प्रभू तुझ्या समीप, तुझ्या सानिध्यामध्ये त्याने अर्पित करण्याचा निश्चय केला. आणि म्हणून प्रभू आम्ही त्याच्या जीवनापासून जे काही मौल्यवान आशीर्वाद तू आम्हाला दिले त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या दासाकरवी जे वचन तू आमच्या समोर ठेवलेलं आहे, आम्ही देखील आमच्या जीवनाच्या या पडावामध्ये प्रभू येशू आमचं संपूर्ण जीवन हे केवळ आणि केवळ तुझ्या समीप येऊन तुझ्या सानिध्यामध्ये सर्वोच्च आमची आत्मिक आम्ही एक नातेसंबंध गाठावा, जेणेकरून आम्ही तुझं गौरव पाहणारे आणि तुझे दर्शन पाहणारे असे आम्ही लोक बनावे, म्हणून तुझी कृपा तू पुरीव. प्रभू, आज दिलेल्या वचनाबद्दल, तुझ्या सहभागितेबद्दल मी मनापासून धन्यवाद स्तुती करतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू आहे. आमेन. स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मान जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास सोडले तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड,
आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता, इथे जमलेल्या तुझ्या सर्व प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये जे वचन ऐकत आहे त्या सर्व प्रिय जनाबरोबर, देवाची मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत असो. आमेन. शांती सर्प्री